उकडीचे मोदक बनवताना तुमचे मोदक फाटतात का? आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सॉफ्ट, चमकदार आणि भरपूर सारण असलेलं घरगुती उकडीचे मोदक. नमस्कार, मी आरती सावंत अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. आज तुम्हाला उकडीच्या मोदकाचं सारण तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग साहित्य बघूया. हा अख्खा नारळ घेतलेला आहे. हा गावचा नारळ आहे आणि वेळीने त्याचं ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. जितका नारळ घ्या त्याचं अर्ध आपल्याला गूळ घ्यायचा आहे. हा ऑर्गॅनिक गूळ आहे. त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. 5 काजू, 5 बदाम, पिस्ता आणि मनुका हे बारीक चिरून घेतलेले आहे. सफेद ते आणि खसखस, त्याचबरोबर ताजी वेलची पूड खलबत्त्यामध्ये छानपैकी कुटून घ्या. साजूक तूप घ्यायचं आहे. आता उकडीसाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ आणि पुन्हा आपल्याला साजूक तुपाचा वापर करायचा आहे. आता कढई गरम झाल्यावर खसखस स्लो गॅसवर चांगलं भाजून घ्या आणि प्लेटमध्ये काढून घ्या. आता सफेद ते कढईमध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता तडतडत आहे. आता तेही प्लेटमध्ये काढून घ्या. पुन्हा आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. आपलं ओलं खोबरं आपल्या कढईमध्ये घालायचं आहे आणि त्याचबरोबर गूळसुद्धा. गूळ आणि ओलं खोबरं चांगलं शिजवून घ्या स्लो गॅसवर. जोपर्यंत गूळ पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात मोदकाच्या सारणासाठी आपल्याला गूळ चांगलं शिजवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर भाजलेले खसखस आणि सफेद तीळ आणि सुकामेवा हा आपल्याला एकजीव करायचा आहे सारणामध्ये. आपलं चांगलं सारण बनवून घेतलेलं आहे आणि सगळं काही मिश्रण छानपैकी शिजलेलं आहे. त्याचबरोबर वेलची पूड शेवटी घालायची. आपलं तयार झालं सारण. आता उकडीसाठी मी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी गरम करून आपल्याला थोडंसं मीठ घालून चांगली उकळ घालायची आहे. त्याचबरोबर साजूक तुपाचा वापर करायचा. लगेचच आपल्याला तांदळाची पिठी या उकळत्या गरम पाण्यामध्ये घालायची आहे आणि गॅस बंद करून चांगलं फेटून घ्या. आणि तुम्ही बघू शकता छानपैकी उकड तयार झालेले आहे आणि 5 मिनिटासाठी आपल्याला हलकीशी वाफ द्यायची आहे. आता मी या परातीमध्ये हे सर्व मिश्रण मी काढून घेणार आहे. त्याच्या अगोदर मी मोदक जे सारण मी बनवलेलं त्याचे मी असे गोळे बनवलेले आहे सारणाचे. त्यामुळे लगेचच आपण मोदकाच्या पारीमध्ये घालू शकतो. आता मी परातीमध्ये हे सर्व मिश्रण मी काढून घेतलेले आहे आणि तांब्याला थोडंसं तुपाचा वापर करून कारण का तांदळाचं पिठी आपली गरम असते उकड केलेली आणि थोडंसं पाणी घालून पुन्हा आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. थोड्या प्रमाणातच पीठ मळून घ्या कारण का तांदळाची पिठी कडक होते. आणि मी थोडंसं पीठ घेतलं आणि पुन्हा आपण पाण्याचा वापर करून चांगलं पिठाचा गोळा तयार केलेला आहे. जितका आपल्याला घ्यायचं आहे तितकं घ्या आणि तुम्ही बघू शकता छानपैकी गोळा तयार झालेला आहे आणि छोटे आपल्याला हे गोळे बनवायचे आहे. तुम्ही मोदकाचा पारीसाठी जितका घ्याल गोळा तितका घ्या आणि रुमालाने झाकून ठेवा आणि तांदळाच्या पिठामध्ये डीप करून आपल्याला पारी बनवायची आहे. हलका दाबाने आपल्याला ही पारी थोडी मोठी करायची आहे. जास्त जाडही नाही जास्त पातळसुद्धा नाही, मीडियम अशी ठेवायची. आपल्याला सुंदर अशा कळ्या काढायच्या आहेत. जितकं तुम्हाला सुंदर अशा कळ्या काढता येईल तितकं करा. माझाही पहिलाच प्रयत्न आहे कारण का खूप दिवसांनी मी हे मोदक बनवत आहेत उकडीचे. तर मी हलक्या दाबाने मी ह्या सुंदर अशा कळ्या पाडत आहे. थोडंसं 2 बोटाने आपल्याला छोटीशी अशी चिमटी करायची आणि हलकंसं प्रेस करायचं आहे. थोडं तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करायचा आहे. आता आपल्याला जी मोदकाच्या सारणासाठी गोळा बनवलेला तो आपल्याला ह्या पारीमध्ये घालायचा आहे आणि आपण हलका दाब द्यायचा या सारणाला आणि या सगळ्या कळ्या हलक्या हाताने सगळ्या एकजीव करायच्या आहे. अगदी हलका हात वापरायचा आहे. जिथे आपल्याला पीठ
ओलसर वाटत असेल तर तांदळाच्या पिठाचा वापर करायचा. आणि या सगळ्या कळ्या एकदम एकजीव झालेल्या आहेत आणि पूर्णपणे आपल्याला बंद करायचं आहे. त्यानंतर या कळ्या एकदम निघतील उकडताना. त्यामुळे एक्स्ट्रा पीठ येतं ते काढून टाकायचं. तुम्ही बघू शकतात आपला मोदक तयार झालेला आहे, उकडीचा मोदक. तुमच्याकडे जर पापडाची मशीन असेल तर तुम्ही ही पारी प्रेस करू शकतात किंवा लाटू शकतात आणि आपला तयार झाला हा उकडीचा मोदक. आता मी माझ्याकडे इडलीचा हा भांडं आहे, त्याच्यामध्ये पाणी गरम करून हे मोदक स्टीम करायला ठेवलेले आणि या मोदकाला थोडंसं पाणी शिंपडलेलं आणि 10 मिनटासाठी किंवा 15 मिनटासाठी हे उकडीचे मोदक चांगले स्टीम करून घ्या. तुम्ही बघू शकता आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. अगदी सुबक अशा कळ्या झालेल्या आहेत आणि खूप दिवसांनी बनवले तरीसुद्धा छानपैकी या कळ्या झालेल्या आहेत. वाह! बघूनच तोंडाला पाणी सुटतं. इतके छान जमलेले आहेत. तुम्हालाही सुद्धा जमतील. आता मी हे मोदक तुम्हाला दाखवते आतमधलं सारण. वाह! 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 किती छानपैकी सारण आतमध्ये शिजलेलं आहे आणि कितकं सुबक अशा कळ्या आणि आतमधलं सारण टेम्प्टिंग असं झालेलं आहे.